हळूहळू सावकाश पडशील ना. कधी आला मंडळी? पहा ना, केवढा उन्हाळा आहे आणि यांचा काही उत्साह संपतच नाही. नुसता दिवसभर धिंगाणा असतो. आज उत्साहाचं कारणच असेल, आपल्या किचनमध्ये बनते एक भन्नाट रेसिपी, जी मोठ्यांनाच नव्हे तर लहानांनाही जमेल अशी. अगदी काही मिनिटातच बनते अशी रेसिपी ट्राय करायची आहे का? तर चला किचनमध्ये. तर यांच्या टोळीतलं एक जण मेंबर किचनमध्ये काहीतरी भन्नाट रेसिपी बनवते. तर जाणून घ्यायची आहे ना तुम्हाला रेसिपी काय आहे. तर चला किचनमध्ये चला. अर्णव, काय बनवतोयस? मी आज केक बनवतोय. मला तुझ्या केकची रेसिपी सांगशील का? आधी मी 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं. नंतर त्यात मी 2 चमचे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून नीट चाळून घेतलं. 2 ते 3 वेळा चाळून घ्यायचे. आता मी ह्या मिक्स केलेल्या पिठात कोको पावडर टाकते, ज्याने आपल्या केकला छान फ्लेवर येईल. तर मी इथं 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. आणि त्याला आता मिक्सरमध्ये छानपणे ग्राइंड करून त्याची पिठी साखर करायची आहे. आणि इथं मी ह्याच्यात 2-3 दिवसातून साठवलेली दुधावरची साई घेतलेली आहे. ती पण आपल्याला मिक्सरवर फिरवायची आहे आणि त्याचं लोणी बनवायचं आहे. इथं मी काही 3-4 अंडी घेतलेली आहे. नेहमीचाच एक एक्सपिरियन्स नव्याने करतोय, कसं वाटतंय तुला? काय बोलायचं? भन्नाट, मस्त, एकदम टॉप लेवलची फिलिंग. आता तुम्ही या प्रकारे बघू शकता, आपलं बॅटर बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट थिकनेस आलेला आहे या बॅटरला. अशा प्रकारे थिकनेस आला पाहिजे, जेणे आपला केक मस्त फुलतो. आता आपण या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. जुन्या प्रकारचा ओव्हन आहे हा. तर पाहू शकताय तुम्ही, इथून वरती काच आहे. अशा प्रकारे आपला केक बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आणि ह्याचं स्पॉन्जिनेस पण बघू शकता तुम्ही. काय मंडळी, मग करताय ना घरच्या घरी साधी सोपी आणि लहान मुलांनाही जमेल अशी रेसिपी, हेल्दी वेट केक. माझ्या भाच्याने गव्हाच्या पिठापासून बनवलेली हेल्दी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. इतका स्वादिष्ट आणि रुचकर आपला केक बनवून तयार आहे. अशाच नवीन रेसिपी आणि पदार्थ पाहण्यासाठी बघत राहा माझ्या मामीचा म्हणजे मोसमीच वर्ल्ड. आणि जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.